नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र, म्हणजेच तुमचं जे काही महा ऑनलाईन म्हणतात, आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सेवा केंद्र हे जिल्ह्यामध्ये आता एका सुरू झालेले आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. गुगलवर आल्यावर तुम्ही सर्च करू शकता की डायरेक्टली mumbaiCity.gov.in या संकेतस्थळावर आल्यावर इथं मुंबई सिटीची जी काही वेबसाईट आहे ते एक वेबसाईट ओपन होईल. इथं आल्याच्या नंतर डायरेक्टली तुम्ही स्क्रोल डाऊन करून खाली घ्या आणि खाली केल्याच्या नंतर पाहू शकता की इथं ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज 2026 याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अशी जाहिरात ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे की आपले सरकार सेवा केंद्र जे काय असेल तर सुरू करायचे आहेत त्या इच्छुक उमेदवारांनी संस्था यांच्याकडील विहित नमुन्यातील अर्ज जे असेल ते अर्ज मागवण्यात येत आहेत. आता कुठं आहे त्याच्यामध्ये पाहू शकता की अर्जाचे ठिकाण कुठं आहे. तर नवीन आपले सरकार सेवा केंद्राबाबतचा तपशील कुठे आहे, नव्याने आवश्यक असलेली आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या. वार्ड ए मध्ये पाहू शकता की इथं 3 आहे, बी मध्ये 8 आहेत, सी मध्ये 9 आहेत, डी वार्ड मध्ये 14, ई वार्ड मध्ये 9, एफ नॉर्थ वार्ड मध्ये 0 आहे, एफ साऊथ वार्ड मध्ये 0 आहे, जी नॉर्थ वार्ड मध्ये 11 आणि जी साऊथ वार्ड मध्ये 0. आणि अशा एकूण जर पाहिलं तर 54 ज्या काही इथं देण्यात आलेले आहे ते 54 अवेलेबल जागा आहेत त्याच्यासाठी. त्यानंतर मग पाहिलं तर बघा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक वार्डमध्ये एक केंद्र हे दिव्यांगासाठी राखीव असेल असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची पूर्ण तारीख, तुम्हाला अर्ज कधी करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, जिल्ह्याचं जे काही संकेतस्थळ असेल हे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अटी शर्ती इथं पण समोर आहेत. कशा पद्धतीने राबलेल्या इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज दाखल करावेत. सदरचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करणे अनिवार्य आहे. म्हणजे कसं, अगोदर ऑनलाईन करायचा आणि त्यानंतर ऑनलाईन केलेली फॉर्म त्याच्यासोबत जोडलेले तुमचे कागदपत्र ते सर्व बंच करून ऑफलाईन पद्धतीने ते तुम्हाला सबमिट करायचे आहेत. कधी करायचे आहेत, अर्ज करण्याचा कालावधी काय, ऑनलाईन व ऑफलाईनचा दिनांक 15 जून 2026 ते 14 जुलै 2026. 15 जून 2026 ते 14 जुलै 2026. आपण हे थोडंसं द्यायला आपला लेट झाला. आज तारीख आहे 30, म्हणजे 15 दिवस लेट झालेला आहे. तुमच्याकडे आता 14 दिवस आणखी बाकी आहेत. त्या कालावधीमध्ये तुम्हाला हे अर्ज सादर करायचे आहेत. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर ऑफलाईन अर्जाची प्रत सामान्य प्रशासन जिल्हा उपविभाग जिल्हाधिकारी कार्यालय डीबी बिल्डिंग पाहू शकता, डीडी बिल्डिंग, दुसरा मजला, ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई 1 येथे द्यायचे आहेत. 15 जून 2026 ते 14 जुलै 2026 या कालावधीमध्ये. शेवटची तारीख जर पाहिलं त्याच्यामध्ये अंतिम तारीख 14 जुलै 2026, वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही किंवा ऑनलाईन अर्ज दाखल करते वेळेस तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असतील तर श्री भूपेंद्र खवरे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, या नंबरवर संपर्क करा. तसेच श्री रोहन गावकर वरिष्ठ सहाय्यक अभियंता आहेत, त्यांचा सुद्धा मोबाईल नंबर दिलेला आहे, यांच्याशी संपर्क करावा असं स्पष्ट त्यांनी सांगण्यात आले आहे. आता अटी शर्ती काय आहे त्याच्यामध्ये सर्वांना सरळ माहीत असतात. 18 वर्षे पूर्ण असावं, 12वी उत्तीर्ण असणं किमान माहीत आहे आणि मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावं. त्याच्यामध्ये जे काही रहिवाशाचा पुरावा, स्थानिक वास्तव्याचा 15 वर्षाचा पुरावा असणं गरजेचं आहे. ते सोबत तुम्हाला जोडणं गरजेचं आहे. वार्डामध्ये केंद्र दिव्यांगासाठी एक असणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. विवाहित स्त्रियांसाठी विवाहपूर्वीचे व विवाहानंतरचे नाव वेगवेगळ्या नावातही अर्ज करताना केवळ विवाहानंतरच्याच नाव व पत्त्याचा अर्ज करावा. म्हणजे लग्न झालेलं असेल तर त्यानं लग्नाच्या अगोदरचे नाव न लक्षात घेता लग्नाच्या नंतरचाच हे करून घ्यावा आणि त्यांचं नावात बदल असल्याबाबतचा गॅजेट पुरावा किंवा नोंदणी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं हे संपूर्ण माहिती आहे. हे तुम्ही सविस्तर वाचून घ्या. त्याच्यामध्ये सविस्तर तुम्ही वाचून घ्या, कारण ती संपूर्ण माहिती आपल्याला सांगणं गरजेचं नाही. इथं चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे तुमचं पोलीस कॅरेक्टर तुम्हाला देणं गरजेचं आहे. जरी नसेल तर ते तुम्हाला 6 महिन्याचं ह्याच्यामुळे असल्याकारणानं पुढच्या जी काही झाले संपूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र मागील 3 महिन्यापूर्वीचं ग्राह्य धरण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, कारण की 6 महिने त्याची व्हॅलिडिटी असते. आणखी पुढे जर माहिती पाहिली तर हे तुम्ही वाचून घ्या सविस्तर. आपण आता हे पाहणार नाही. संपूर्ण भरपूर अटी शर्ती आहेत, महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. तसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर इथं जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. काय काय दिलेले आहे त्याच्या केंद्रामार्फत चालवत असताना केंद्र चालकाचे बंधनकारक असणार आहे, त्यांचं सिरियल नंबर, नाव, ॲप्लिकेशन ही तुमची जी काही होणार आहे. नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवाचा संपूर्ण इथं तुम्हाला देण्याची महत्त्वाची माहिती आहे. ती मूळ कागदपत्राची स्कॅन डिजिटल स्वरूपामध्ये ठेवणं सुद्धा गरजेचं आहे.
पण त्याचे जे काही नियम निकष असतील त्या पद्धतीने संपूर्ण तुम्हाला ब्रँडिंग वगैरे आपली सरकार सेवा केंद्राची करणं गरजेचं आहे. पाण्याची सुविधा व्यवस्था वगैरे तुम्हाला करणं आहे. आता केंद्र सेवा केंद्र निवडण्याची पद्धत कशी केली जाणार आहे, जे काही शासन निर्णय आहे 23/8/2022चा, त्यानंतर जर पाहिलं 2 जून 2025 नुसार खालीलप्रमाणे संपूर्ण राबवण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये 100 गुणांनी 10 गुणांची एक विभागणी केलेली आहे. 100 गुणाची कसं, त्याच्यामध्ये जर कोणत्याही शाखेचा जर पदवीधर असेल तर 30 गुण आहेत, पदव्युत्तर असलं तर 25 गुण आहेत, CSC केंद्र जर असेल तर 25 गुण आहेत आणि समितीकडील मुलाखतीचे गुण हे 20 गुण आहेत. त्यानंतर मुलाखतीच्या गुणांची विभागणी कशी केलेली आहे, ह्याची विभागणी कशी केलेली आहे, तांत्रिक ज्ञान असेल तर 6 गुण, लोकसेवा हक्क अधिनियम 2015चं ज्ञान असेल तर 4 गुण, किंवा ज्ञान व व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रात राबवलेले उपक्रम किंवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा अनुभव जर असेल तर 10 गुण. अशा पद्धतीनं हे आहे. महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये काय, जर आपले सरकार सेवा केंद्रासाठी कोणी अर्ज करत असेल, तृतीयपंथी तसेच स्वातंत्र्य सैनिक नागरिकांचे जर अर्ज आले तर सर्वप्रथम त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ही माहिती जी काही भरलेली आहे ती चुकीची जर आढळली, कागदपत्र जर तुमचे ही चुकीचे काही झाले, खाडाखोड केले, तर त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. आणखी सविस्तर माहिती तुम्ही वाचून घ्या. ह्याच्यामध्ये संपूर्ण ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, ऑफलाईनसाठीचा तुमचा हा अर्जाचा नमुना आहे. प्रति अध्यक्ष इथं फोटो लावायचा आहे, संपूर्ण नाव द्यायचं आहे, तुमचं पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार क्रमांक, पॅन कार्ड. अर्जदार जर दिव्यांग असेल तर येस नो करा. CSC केंद्राबाबतची माहिती द्यायची आहे, CSC ID किंवा TC ID आणि केंद्राचा नोंदणीकृत पत्ता. पात्रता द्यायची आहे, तुमचे शैक्षणिक संगणक प्रमाणपत्र कोणतं द्यायचे आहे, अपेक्षित आपली सरकार सेवा केंद्राची माहिती द्यायची आहे, नेमकं तुम्हाला कोणत्या वॉर्डमध्ये पाहिजे, त्याचा तालुका, जिल्हा संपूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. आणि देत असताना जिथं तुम्ही सुरू करणार आहात त्याचं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे देणं गरजेचं आहे. जागेचे स्वरूप स्वतःचं आहे का भाड्याचं, इंटरनेट कसं आहे, असल्यास कोणत्या कंपनीची आहे, स्पीड किती आहे, संगणक आहेत का, प्रिंटर आहे का, बायोमेट्रिक आहे का, हे संपूर्ण देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर स्वघोषणापत्र एक तुम्हाला हे देणं गरजेचं आहे. हे वाचून सविस्तर तुम्ही घ्यायचं आहे. नंतर सविस्तर याची जी काही GR असेल किंवा ही जी PDF आहे ती आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे, किंवा व्हॉट्सअपवर कुणी मला मेसेज करा त्यावरती सुद्धा देण्यात येईल. आता आवश्यक कागदपत्रे काय, ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा पुढे सांगणार आहोत. आधार कार्ड, पॅन कार्ड, पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट, त्यानंतर 15 वर्षाचा रहिवाशाचा पुरावा, तुमचा वयाचा पुरावा, जन्म नोंदपत्र किंवा शाळेचा तक्रार, TC, किंवा 12वी किंवा सक्षम परीक्षा उत्तराचा पुरावा, MSc किंवा SSC, तुमचं 10वीचे 12वीचे डॉक्युमेंट, तुमचे नाव बदललेलं असेल तर गॅजेट वगैरे किंवा विवाह नोंदणी तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि जागेची जी काही स्वतःच्या जागा जर असेल तर त्याचं तुमची जी काही जागेचे कागदपत्र किंवा भाडे करार केला असेल तर त्याचं प्रॉपर्टी टॅक्स वगैरे हे करून, आणि दिव्यांग, तृतीयपंथी, स्वातंत्र्य सैनिक असल्यास त्यासंबंधीचं तुमचं प्रमाणपत्र, हे संपूर्ण माहिती आहे. वाचून घ्या. आणखी अटी शर्ती इथं पण देण्यात आलेल्या आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे अर्ज कसा करायचा. इथं गुगल लिंक एक देण्यात आलेली आहे आणि ही जी काही फॉर्म आहे गुगल फॉर्मचा, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतरच तुमचा जो काही अर्ज होणार आहे तो तुमचा अर्ज ओपन केला जाणार आहे. त्यावरती आपण इथं क्लिक करणार आहोत. आता क्लिक केल्याच्या नंतर इथं पाहू शकता की तुमच्या समोर जी काही आहे तो गुगल फॉर्म आता ओपन झालेला आहे. गुगल फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हा आता फॉर्म भरायचा आहे. भरायचा असताना आपल्याला तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे. आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज 2026 आहे. तुमचं जे काही ईमेल ID असेल, इथं ईमेल ID तुमचं दाखवलं जाईल, पाहू शकताय. स्विच अकाउंट करून तुम्ही दुसरी सुद्धा बदलू शकता. त्यानंतर मग आता काय करायचं आहे, इथं तुमचे जे काय असेल तर रेकॉर्ड करायचं असेल तर तुम्ही इथं टिक मार्क करा. इथं तुमचं अगोदर नाव द्यायचं आहे. आपण जे काय असेल तर नाव देणार आहोत. त्याच्यामध्ये सध्याचा तुमचा पूर्ण इथं जे काही फोटो असेल, पासपोर्ट साईज फोटो असेल, तो तुमचा फोटो इथं अपलोड करणं गरजेचं आहे. फोटो अपलोड करून घ्या. त्याच्यामध्ये साईज सुद्धा दिलेली आहे, पाहू शकताय तुम्ही. त्याच्यामध्ये तुमच्या ड्राईव्हमध्ये असेल किंवा तुमच्या रिसेंटमध्ये कुठं जर तुमचा हे करून ठेवलेलं असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही ते घेऊ शकता. फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड आहे, नाही आहे तर त्याचा आधार नंबर तुम्हाला कागदपत्र नंतर देताना लागणार आहे. पॅन कार्ड, मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून घेतल्याच्या नंतर खाली जे काही पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे. टाकून घेतल्याच्या नंतर पत्ता तुमचा, नंतर ईमेल ID टाकायचा आहे. तुमचं CSC ID आहे का, CSC TC प्रमाणपत्र तुम्हाला इथं फाईल अपलोड करायची आहे. CSC केंद्राचा नोंदणीकृत पत्ता काय ते टाकायचा, म्हणजे जे तिकडे पाहिलेलं होतं ऑफलाईन फॉर्म त्याच पद्धतीचा फॉर्म आहे. फक्त इथं ही तुम्हाला भरून ह्याची तुम्हाला फी घ्यायची आहे. डॉक्युमेंट तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र पाठवा. शैक्षणिक तुमचे MSc आहे काय आहे तर येस करायचं आहे. कोणतं झालेलं आहे त्याचं प्रमाणपत्र द्यायचं आहे. कोणत्या वार्डासाठी तुम्हाला करायचं आहे अर्ज, पिनकोड काय तिथला, आपल्या करण्याच्या जागेचा अक्षांश रेखांश संपूर्ण इथं टाकायचं आहे. जागेचे स्वरूप जसं भरलेलं होतं आपण तिकडं त्याच पद्धतीनं इथं तुम्हाला संपूर्ण माहिती हे टाकायची आहे. व्यवस्थित बघून घ्या तुम्ही. हे आपण खाली सबमिट पुढे ढकलत जाणार आहोत.
इथं शेवटी दिले मी अर्जामध्ये दिलेली माहिती आणि सोबत जोडलेले कागदपत्र हे पुरावे सक्षम प्राधिकरण म्हणजे माहिती आहे. हे जर नसेल तर त्याची मला अटी मान्य आहेत करायचं आहे आणि फॉर्म जो असेल तो तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि त्याची प्रिंट आउट जी काय असेल नंतर ते प्रिंट आउट काढून आणि तो फॉर्म तो तुम्हाला सबमिट करून द्यायचा आहे. ते जशा पद्धतीने सांगितलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला 14 जुलै 2026च्या अगोदर हे फॉर्म तुम्हाला सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आहे. स्टेप बाय स्टेप संपूर्ण ऑनलाईन कशा पद्धतीने करायचं, काय कागदपत्र अपलोड करायची, अशा पद्धतीने संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आपण पाहिलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही जर पात्र असाल आणि तुमच्या ह्याच्यामध्ये जर जी काही पात्र असतील त्या पद्धतीने तुमच्याकडे CSC ID असेल आणि तुम्ही पात्र असाल त्या क्षेत्रासाठी तर तुम्ही नक्कीच अर्ज करा आणि आपली सरकार सेवा केंद्र ID तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, त्यावरती सुद्धा सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.